नमस्कार मित्रांनो, बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या एक वेगळीच राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. कारण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच बारामतीमध्ये जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबाराच्या माध्यमातून बारामती मतदारसंघातील शेकडो नागरिकांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि अनेक प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय? रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत. त्यांनी बारामतीमध्ये जनता दरबार घेतला, तर त्यात विशेष काय? पण सध्या बारामतीच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चाचा केंद्रबिंदू फक्त जनता दरबार नाही, तर त्यामागे दडलेली भविष्यातील राजकीय समीकरणे आहेत. काय आहेत ही समीकरणे जाणून घेऊया. नमस्कार, मी आदित्य थोरे व तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगताना दिसत आहे की भविष्यात बारामतीच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विशेषतः काही काळापासून सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल विविध प्रकारचे दावे, चर्चा आणि तर्कवितर्क पुढे येताना दिसत आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांची राजकीय जागा या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. मात्र स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल घातपाताच्या ज्या शंका बारामती व संपूर्ण राज्यात वर्तवली जाते, त्याबाबत आवाज उचलला तो रोहित पवार यांनी. त्यामुळे पुढील काळात स्वर्गीय अजितदादा पवार यांचा राजकीय वारसा मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार कुटुंबाविरुद्ध रोहित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे. राजकीय चर्चांमध्ये असेही बोलले जात आहे की भविष्यात बारामतीतील राजकीय वारसा आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर नवीन समीकरणे तयार होऊ शकतात. आणि याच कारणामुळे रोहित पवार यांच्या बारामतीतील वाढत्या सक्रियतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे स्वतः कर्जत जामखेडचे आमदार असूनही रोहित पवार यांनी बारामतीमधील दौरे मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. जनता दरबार, स्थानिक भेटीगाठी, नागरिकांच्या समस्या, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून त्यांनी बारामतीत स्वतःची उपस्थिती अधिक मजबूत करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात का? स्वर्गीय अजितदादा पवार व रोहित पवार यांच्यातील जवळचे नाते हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांचा अत्यंत अल्प फरकाने विजय झाला होता. त्या काळात त्यांच्या विजय पराभवात अनेक चर्चा सुरू होत्या आणि अजित पवार यांच्या प्रतिक्रिया पाहता दोघांमधील भावनिक जवळीक अनेकांना जाणवली होती. बरेचसे झालेत ना, काँग्रेसचे मोठे बाळासाहेब थोरात, काय काय ऋतुराज चव्हाण, बहुत से लोगों का मात्र राजकारणात नाती आणि समीकरणे काळानुसार बदलत असतात आणि बारामतीतील वाढती राजकीय हालचाल पाहता भविष्यात नवीन राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते बारामतीमध्ये रोहित पवार यांची वाढती सक्रियता ही केवळ पक्षवाढीसाठी आहे की त्यामागे भविष्यातील मोठे राजकीय नियोजन आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः पवार कुटुंबांच्या राजकारणात बारामतीचे महत्त्व पाहता भविष्यात जर रोहित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता ही सर्व तर्कवितर्क पुढे प्रत्यक्षात उतरतात का? रोहित पवार खरोखरच बारामतीच्या राजकारणात मोठी भूमिका घेणार का? आणि 2029 मध्ये बारामतीत कोणते राजकीय चित्र पाहायला मिळणार हे तर येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, बारामतीच्या राजकारणाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार यांची बारामतीतील वाढती सक्रियता ही भविष्यातील राजकीय तयारी आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.